1 सप्टेंबर 2025च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या राज्यातील 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक शिक्षक पात्रता परीक्षा TET कंपल्सरी करण्यात आलेली आहेत। परंतु यापूर्वी महाराष्ट्र शासनाने 13 फरवरी 2013ला एक शासन निर्णय काढला आणि 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना TET कंपल्सरी केलेलं आहे। आमची मागणी आहे की पूर्वलक्षी प्रभावाने या महाराष्ट्रातील शिक्षकांना TET परीक्षा कंपल्सरी करू नये आणि या संदर्भामध्ये केंद्र प्रमुख असेल, विस्तार अधिकारी असेल, विषय शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल यांना पदोन्नती देत असताना जर सुप्रीम कोर्टानंच 2 वर्षाची मुदत दिलेली आहे, 2 वर्षाच्या मुदतीमध्ये या शिक्षकांनी TET करावं असं म्हटलेलं आहे, तर 2 वर्षापर्यंत त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये आणि पदोन्नतीमध्ये हे विशेष पात्रता त्या ठिकाणी ॲड करण्यात येऊ नये। या RTE कायद्याच्या अनुषंगाने 25% गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून प्रवेश दिला जाते। परंतु त्याच्यामध्ये यावर्षी शासनानं जी 3 किलोमीटरची अट होती त्या शाळेच्या 3 किलोमीटरच्या परिसरामधील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जात होता, ती अट हे 1 किलोमीटरवरती आणलेली आहे। ती 1 किलोमीटरची अट रद्द करून परत त्यांना 3 किलोमीटरच्या परिसरातील मुलांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जावा। RTE प्रतिपूर्ती शुल्क हे अनेक दिवसापासून शासनाकडे प्रलंबित आहे। गोरगरीब विद्यार्थ्याची फीस देण्याचं शासनानं मान्य केलेलं आहे, पण आजच्या घडीला जवळपास 2200 करोड रुपये शासनाकडे या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना घेणं आहे। वेळेमध्ये जर ही फीस शासनाने दिली असती तर त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ देता आली असती, त्यांचा पगार वाढवता आला असता, त्या संस्थांना इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करता आलं असतं। म्हणून या 2200 करोड रुपये जे शासनाकडे देणं बाकी आहे ते शासनानं देण्याची भूमिका या ठिकाणी ठेवली पाहिजे। या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय टप्पा अनुदानाच्या संदर्भातला शासनाने रद्द केला। त्याच वेळेस त्या ठिकाणी 25 ऑगस्ट 2025ला शासनाने त्या ठिकाणी टप्पावाढ अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि यापूर्वी 6 फरवरी 2023च्या शासन निर्णयानुसार टप्पावाढ अनुदान जे दिलं होतं ते टप्पावाढ अनुदान दिल्यानंतर 6 फरवरी 2023ला ज्या शाळा अनुदानासाठी अपात्र ठरल्या त्या शाळा 24-25मध्ये 25-26मध्ये त्रुटीची त्यांनी पूर्तता केलेली आहे, विद्यार्थीची संख्येची अट त्यांनी पूर्ण केलेली आहे। तर या शाळांचं सुद्धा मूल्यांकन करून त्या शाळांना टप्पावाढ अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने या ठिकाणी कार्यवाही करावी। त्याच वेळेस 14 ऑक्टोबरमध्ये शासनाने या महाराष्ट्रामध्ये ज्या सैनिकी शाळा आहे त्या 100% अनुदानित सैनिकी शाळांमध्ये अंशतः अनुदानित जर तुकड्या असेल तर त्या तुकड्यांना टप्पावाढ अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये त्यामध्ये नमूद केलं होतं। परंतु 25 ऑगस्टचा शासन निर्णय निर्गमित करीत असताना सैनिकी शाळांना मध्ये अंशतः अनुदानित तुकड्यांना टप्पावाढ अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेतलेली नाही। त्या शाळा ज्या टप्प्यावरती आज कार्यरत आहेत त्याच टप्प्यावरती त्यांना पगार मिळत आहोत। सैनिकी शाळेतील शिक्षकांना सुद्धा टप्पावाढ अनुदानाचा फायदा या ठिकाणी दिला जावा। सभापती महोदय, या राज्यातील कर्मचाऱ्यांना शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागले असेल तर त्यांच्यासाठी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे। सुरुवातीला DCPS योजना आणली, DCPSचं कन्व्हर्शन NPSमध्ये केलेलं आहे, NPSचं कन्व्हर्शन RNPS केलेलं आहे। दुसरीकडे तिकडे केंद्राची UPS योजना लागू केलेली आहे, पण कर्मचारी अजूनही आमची हक्काची जुनी पेन्शन योजना OPSच लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी ठाम आहे। कर्मचाऱ्यांचं हित किंवा वार्धक्याची काठी म्हणून जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना मिळणं या ठिकाणी गरजेचं आहे। शासनाने जी NPS RNPS योजना लागू केली, केंद्राची UPS योजना आहेत, या योजनांचे विकल्प भरून देण्यासाठी कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत मुदत दिली होती। मागच्या वर्षी ती मुदत वाढून 31 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढून दिलेली आहे। परंतु शासनानं NPS RNPS किंवा UPSच्या योजनेची कार्यप्रणाली अजूनही प्रसिद्ध केलेली नाहीत। म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहेत की आम्ही ही पेन्शन योजना स्वीकारत असताना
NPS स्वीकारायची, RNPS स्वीकारायची, UPS स्वीकारायची. म्हणून शासनाला या ठिकाणी माझी विनंती आहे, या नवीन पेन्शनच्या संदर्भामध्ये कार्यप्रणाली या ठिकाणी प्रसिद्ध करावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कुठली योजना स्वीकारायची हे ठरवता येणार आहे.